DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। माणिक बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेळगावचे ऑफिस आहे आणि 22-23 तारखेला जो काय महापूर आला त्या महापुरामध्ये हे पूर्णपणे हे ऑफिस खराब झालेलं आहे। सर्व साहित्य वाहून गेलेलं आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता की या ठिकाणचा हा गाळ हा पूर्णपणे हे पाण्यात असून पूर्ण हे टेबल कपाट हे सर्व ह्याचे नासाडी झालेले आहे आणि सर्व वाहून गेलेलं आहे। याचबरोबर या ठिकाणी वरचं छत पत्रे हे देखील खराब झालेले आहे। पाण्याखाली होतं काही पाण्याखाली हे पूर्णपणे पाण्याखाली होतं। त्याचबरोबर विद्यालयाचे हे जे वर्ग आहेत हे विद्यालयाचे जे वर्ग आहेत ते स्टाफ रूम आहे आणि तुम्हीच आमचे मीडियावाले जे मायबाप आहेत, आता तुम्हीच जास्तीत जास्त वरती कळवून सहकार्य करून हे स्टाफ रूम पूर्णपणे हे देखील पूर्ण पाण्यामध्ये होतं, पूर्णपणे हे खराब झालेलं आहे। आणि तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी ह्या खुर्च्या आहेत, टेबल आहे, कपाट आहे, हे सर्वच्या सर्व हे कपाट पूर्ण हे अख्खं पाण्याखाली होतं आणि पाण्याखाली असल्यामुळं हे पूर्णपणे हे निकामी झालेलं आहे आणि ह्याला आम्ही काही करू शकत नाही। तर आमचं असं एक म्हणणं आहे की शासनामार्फत आम्हाला काही जर भरपाई देण्यात आली तर ते थोडस फायद्याचं होईल। आणि हे पाहू शकता तुम्ही शैक्षणिक कागदपत्र जे आहेत त्याचं देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर क्रीडा साहित्य आहे, या ठिकाणी हे क्रीडा साहित्याचं देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अंधारामध्ये आपण बघू शकतोय। हे क्रीडा साहित्य, हे विज्ञान साहित्य पण याच्यामध्ये काही आहे। खाली घसरतात तुम्ही, एवढा मोठा चिखल आहे की यातून चालता देखील येत नाही। शालेय पोषण आहाराचं हे दप्तर आहे या ठिकाणचं, हे पण बऱ्यापैकी खराब झालं। जेवढं आम्हाला शक्य होतं तेवढं आम्ही अगोदरच बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला होता। 80-90% दप्तर बाहेर काढलेलं होतं, पण ज्यावेळेस कमरा इतकं पाणी मैदानावर आलं त्यावेळेस आम्हालाच आमचा जीव वाचवून त्या ठिकाणी बाहेर डोक्यावर साहित्य घेऊन गेलेलो आहोत। आपण बघू शकताय हे शालेय खेळाचं साहित्य, क्रीडा साहित्य हे सर पूर्ण सडलेलं आहे, पूर्ण पाण्याखाली होतं सर। अच्छा, पुढे या, हे आपण बघू शकतोय। या ठिकाणी माणिक बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासाठी विजय शेवाळे हे प्रतिनिधी आम्हाला खूप सहकार्य करतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला जेवढी जास्तीत जास्त मदत मिळेल ते आपण वर्ग करतात। या ठिकाणी हा इयत्ता 10वीचा वर्ग आहे, हा पूर्णपणे गाळामध्ये आहे आणि या ठिकाणी चालता देखील येत नाही। हे बेंच पूर्णपणे अख्खा वर्गच पाण्यामध्ये होता आणि पाण्यामध्ये असल्यामुळे हे पूर्णपणे ह्याच्या वरतून पाणी गेलेलं आहे। हे बेंचवर तुम्ही पाहू शकता, हा बघा हा चिखल आहे, हा पूर्णपणे हा चिखल या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि हा खाली पण हा गाळ पूर्णपणे हा आपण पाहू शकता, एवढा मोठा असा गाळ हा आहे। तर अशीच अवस्था प्रत्येक वर्गाची आहे। या पुढे सर, प्रत्येक वर्ग एक या ठिकाणी ह्या व्हरांड्यामध्ये देखील पूर्णपणे गाळ साचलेला आहे, चालता देखील येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शाळेचे आमचे सेवक कर्मचारी हे गाळ फावड्यानं ओढण्याचं काम करत आहे। एवढी प्रचंड आणि भयानक परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय गाळ हा कसा ओढला जातो। गाळाचा हा थर जो आहे हा थर बघा पूर्णपणे अगदी 4 बोटाचा थर आहे हा आणि एवढा प्रचंड प्रमाणात गाळ या ठिकाणी साचलेला आहे। पूर्ण वर्गामध्ये आहे, पूर्ण सर्वच वर्गामध्ये। एकूण जेवढे वर्ग आहेत, किती वर्ग आहेत सर? एकूण 22 वर्ग आहेत सगळे, ऑफिस स्टाफ रूम सह। सर तुम्ही इकडून हळूच या, इथे घसरत एवढा गाळ आहे प्रचंड प्रमाणात। खाली जर इथं बघितलं तर परत ह्या खालच्या वरांड्यात देखील तीच अवस्था आहे। शेळगाव मध्ये महापूर झाल्यामुळे या ठिकाणी हा वर्ग हा अँगल पूर्णपणे खाली आलेला आणि ज्यावेळेस महापूर आला त्यावेळेस हा पूर्ण पाण्यामध्ये वर्ग भरलेला होता आणि पाण्याच्या दाबाने हे पत्रे वरती गेले आणि पाणी कमी झाल्यावर पुन्हा खाली आले। आपण सुद्धा आता सध्या धोकादायक परिस्थितीत आहे, हे कधी खाली येऊ शकतंय हे आपण सांगू शकत नाही।
एवढी परिस्थिती, भिंतींना भेगा गेलेल्या आहेत, चिरा गेलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये इथे तर आपल्या पूर्णपणे घोट्या इतक्या गाळ आहे आता, अशी अवस्था या वर्गाची. तर कारण हे वर्ग पूर्णपणे खाली आहेत. हे पूर्णपणे लाईटिंगचं, इलेक्ट्रिक बोर्डाचं हे जे वायरिंग आहेत ह्या पण धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत सध्या. सेवा सहयोग फाउंडेशन व शेळगावचे विजय शेवाळे हे प्रतिनिधी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात आणि आमच्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या तुम्ही शासन दरबारी असेल आणि वरच्या लेवलवरती प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याचं तुम्ही आम्हाला सहकार्य करतात. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं विजय शेवाळे प्रतिनिधी शेळगाव त्याचबरोबर सेवा सहयोग फाउंडेशन या दोघांचाही मी विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो आणि असंच सहकार्य आम्हाला वेळोवेळी तुम्ही करावं अशी मी विनंती करतो. या ठिकाणी 22 तारखेला आपल्याकडे शालेय तालुकास्तरीय शालेय खो खोच्या स्पर्धा होत्या. खो खोचं मैदान 2 मैदान या ठिकाणी आम्ही तयार केलेले होते आणि या दोन्ही मैदान पाहण्यासाठी आम्ही सकाळी 7 वाजता मुख्याध्यापक, आमचे शिक्षक आम्ही या ठिकाणी मैदान व्यवस्थित आहे काही पाहण्यासाठी आलो. मैदान अचानक पाऊस झालेला होता आणि या पावसामुळं हळूहळू पाणी वाढायला लागलं आणि इतकं पाणी हे झालं की मैदानामध्ये पाणी आलं आणि पूर्णपणे हे मैदान नादुरुस्त झालं आणि या शाळेमध्ये समोर त्या ऑफिसचा जो कट्टा दिसतोय तो दिसतोय, पाण्याच्या मार्किंग दिसते, एवढं पाणी आलं की यामुळं खूप मोठं असं नुकसान झालं आणि हे मैदान पूर्णपणे गाळानं कचाकच भरलेलं आपल्याला पाहावयास मिळतंय. तर या ठिकाणी मैदानाचेही खूप असे मोठं नुकसान झालेलं आहे. शालेय परिसर आणि शाळेत असणारं जे काही कामकाज करण्याची असणारी सर्व साधनं आहेत ती पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेली आहेत आणि अतिशय खूप मोठं असं हे नैसर्गिक संकट या ठिकाणी आलेलं आहे. सर, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माणिकबाबा विद्यालयाचा शालेय पोषण आहार जो आहे हा आहार पूर्णपणे ही रूमच पाण्यामध्ये होती आणि रूम पाण्यामध्ये असल्यामुळं हा तांदूळ असेल किंवा इतर जे अन्नधान्य आहे, जिरी मोहरी वगैरे ह्याला लागणार अत्यावश्यक ते सर्व पूर्णपणे पाण्यात भिजलेलं आहे. पलीकडे या, चला तुम्हाला दाखवतो आणखी. या ठिकाणी हे जे वाटाणे आहेत हे वाटाणे तुम्ही पाहू शकता इथं, त्याला 2-3 दिवसामध्ये पूर्णपणे कर आलेले आहेत, मोड आलेले आहेत आणि एवढा हा एक मिनिट बघू शकता. हे विद्यार्थ्यांना उद्याच शालेय पोषण आहार देण्याच्या लायक नाही, कुठलीच वस्तू याच्यामध्ये लायक नाही. गॅस सिलेंडर, शेगडी हे पण नादुरुस्त झालेलं आहे आणि पूर्णपणे हे रूम पाण्यामध्ये होते. तुम्ही पाहू शकता इथं पाण्याचा कट आहे बघा हा, तर इथपर्यंत ही पूर्ण पाण्यात रूम होते. त्याच्यामुळे ह्याच्यातलं कोणतंही साहित्य विद्यार्थ्यांना देण्याच्या लायक राहिलेलं नाही. तुम्ही प्रतिनिधी या नात्यानं शासनाला वरती कळवावं तात्काळ की जेणेकरून आम्हाला विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार तात्काळ लवकरात लवकर या ठिकाणी देतील याची एक विनंती करतो तुम्हाला. हे पाहू शकता हे पूर्णपणे पाण्यात भिजलेलं आहे सर, हे अजिबात वापरण्याच्या लायक राहिलेलं नाही. प्रोजेक्ट जो आहे हा जर पाहिला तर तसं हा प्रोजेक्ट आम्हाला प्रवीण मसालेवाले पुणे यांनी 1,20,00,000 हा प्रोजेक्ट दिलेला होता, परंतु अतिशय मोठा महापूर आला. त्यांनी दिलेले हे सर्व साहित्य आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणचे हे सर्व साहित्य हे खिडकीतून हे बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 70-80% वाहून गेलेलं आहे. कुठंतरी हे पटाशी असेल किंवा पाने असतील हे सर्व आणि मोठमोठ्या ज्या वस्तू होत्या पाऊस येण्या अगोदर आम्ही जेवढ्या बाहेर काढता येतील तेवढा काढण्याचा प्रयत्न केला. सर शिंगाडे सर, याची आपली थोडीशी माहिती तुम्ही यांना देऊ शकता. या ठिकाणी प्रवीण मसाले ट्रस्ट पुणे आणि पाबळ विज्ञानाश्रम पाबळ आणि श्री शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ शेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हा सुहाना व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेलं होतं. परंतु या ठिकाणी या नैसर्गिक आपत्तीमुळं या स्लॅबच्या रूमचे तुम्ही पाण्याची पातळी पाहताय, या लेवलनी पूर्णपणे या स्लॅबच्या रूम मध्ये अख्खं पाणी होतं आणि त्यामुळं या ठिकाणी असणारं खूप मोठं इलेक्ट्रॉनिक साहित्य जे दिलेलं होतं त्या साहित्यामध्ये पाणी गेलं आणि काही खिडक्या दरवाजे तुटून त्यामधून त्या ठिकाणी साहित्य काही वाहून गेलेलं आहे आणि काही साहित्य
या ठिकाणी इकडे तिकडे अवास्तव पडलेलं आहे. तर या ठिकाणी हे पुराचं आलेलं तुम्ही जे साहित्य वेगवेगळ्या प्रकारचं जे काटे पाला तुम्ही पाहता या ठिकाणी आलेला, दरवाजा तोडून या ठिकाणी पाण्याच्या प्रेशरने सगळं यामध्ये आलेलं आहे आणि खूप असं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. हे समोर ड्रिल मशीन पाहताय तुम्ही, हे ड्रिल मशीनला मोटर आहे ही पूर्णपणे पाण्यामध्ये होते. असे अनेक वेगळ्या प्रकारचं समोरच्या रूम मध्ये या ठिकाणी ओहम असेल, सिलाई मशीन असेल, इतर अनेक वेगळ्या प्रकारचं जे साहित्य आहे ते पूर्णपणे सर्व पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि खूप मोठं असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. तरी या ठिकाणी शासनाला विनंती आहे की हे जे काही नुकसान आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी आम्हाला भरीव अशी मदत करावी असं विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो. ग्रंथालयामध्ये ही जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं देखील पाण्यामध्ये गेलेली होती. त्याचबरोबर विज्ञानाची प्रयोगशाळा पण पूर्णपणे इथं वाहून गेलेले आहे आणि जेवढं आम्ही प्रयोगशाळेचं जे साहित्य आहे तेवढं वाचवण्याचा प्रयत्न तर केलेलाच आहे, परंतु जास्तीत जास्त साहित्य असेल, विज्ञान प्रयोगशाळा असेल, क्रीडा साहित्य असेल, त्याचबरोबर ग्रंथालयाचे पुस्तकं असतील, हे सर्वच्या सर्व वापरण्यास अयोग्य झालेले आहेत. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.